नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार? गेल्या काही दिवसात नव्हे, काही महिन्यात किंवा कदाचित वर्षातही तुम्ही आम्ही अनेकदा विचारलेला हा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तरही गेले काही महिने निवडणुकांप्रमाणेच आहे, प्रलंबित. खरं तर निवडणुकांच्याच अपेक्षेने गेले काही दिवस भर पावसातही राज्याचं राजकीय वातावरण तापलेलं दिसत होतं. आरक्षणाची आंदोलन, स्थानिक समस्यांवरती मोर्चापासून ते नव्या युत्या आघाड्यांची जुळवाजुळव असे नाटकांचे नवनवे अंक रोज पाहायला मिळत होते. पण शेवटचा अंक मात्र सुरूच होत नाही. एप्रिल 2020 पासून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली अशा 5 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तर 2022 साली आलेल्या अध्यादेशामुळे राज्यातल्या 17 महापालिका आणि 2023 पासून 5 अशा एकूण 27 महापालिका निवडणुकांच्या प्रलंबित आहेत. त्यात जालना आणि इचलकरंजी अशा 2 महापालिकांची निर्मिती झाली आहे. त्यांचीही पहिली निवडणूक होणं अपेक्षित आहे आणि तीही रखडलेली आहे. लोकप्रतिनिधींचा नव्हे तर सगळीकडे सध्या प्रशासकांचाच कारभार सुरू आहे. फक्त महापालिकाच नाही, जिल्हा परिषदा, नगरपंचायत आणि पंचायत समित्यांवरती सुद्धा प्रशासकांचा कारभार सुरू आहे. अखेर या मे महिन्यामध्ये कोर्टाने स्थगिती उठवली. 4 आठवड्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. यावर आयोगानं आणखी मुदत मागितली. या संदर्भात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने आयोगाची खरडपट्टी काढली. मात्र त्याच वेळी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढही दिली. म्हणजे थोडक्यात आपल्याला अजून काही महिने निवडणुकांसाठी वाट पाहावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विविध कारणांसाठी मागितलेला वेळ आता मिळणार आहे. पण त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांनाही या वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. आता निवडणुका 2026 उजाडल्यानंतरच होतील हे स्पष्ट आहे. पण जानेवारीच्या आत संपतील हाच काय तो सर्वसामान्यांना दिलासा. आणि याच अनुषंगाने यावरच आधारित आमचा 0 आवरचा आजचा प्रश्न आहे. तो पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ, उशिरा होणाऱ्या निवडणुकांचा फायदा नक्की कोणाला होईल? महायुती, महाविकास आघाडी, दोघांनाही होईल, दोघांनाही होणार नाही, अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही अजूनही वोट करू शकता. आपण हा कौल पाहणार आहोत या एपिसोडच्या शेवटी. आज सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला खडसावलं. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 जानेवारीपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे अशी तंबीज दिली म्हणाला. त्याचं झालं असं की कोर्टाने मे महिन्यामध्ये 4 महिन्यांची मुदत दिली होती. पण कोर्टात आयोगानं वेगवेगळी कारणं देत निवडणुकांसाठी अजून वेळ मागितलाय. ती कारणं कुठली आहेत ती आपण पाहूया. प्रामुख्याने राज्य आयोगाने 60,000 EVMची कमतरता आहे असं म्हटलंय. महापालिकांची प्रभाग रचना ही पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे, पण हरकती आणि सूचनांवरती अजून निर्णय झालेले नाही आहेत, हे दुसरं कारण आहे. शिवाय मध्ये येणाऱ्या सणांमुळे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, बोर्डाच्या परीक्षांमुळे शाळा उपलब्ध नाहीत, अशी बरीच कारणं आयोगाने पुढे केली आहेत. पण कोर्टाने तरीही आयोगाची खरडपट्टी काढली. आता देत असलेली मुदतवाढ ही शेवटची आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया राबवा असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 27% OBC आरक्षणाची शिफारस बाठी आयोगाने केलेली होती. या विरोधामध्ये 2022 मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आणि नंतर कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. ही बंदी उठवण्यासाठी मे महिन्यात राज्य सरकारनं कोर्टात धाव घेतली. तेव्हा कोर्टानं बंदी उठवत लवकरात लवकर निवडणुका घ्या असे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं नेमके काय आदेश दिलेत ते आपण पाहूयात आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून ते पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. तर सुप्रीम कोर्टाचे आदेश काय काय आपण बघतोय. यापूर्वी दिलेली मुदत आयोगाने पाळलेली नाही हे निदर्शनास आणून देतोय असं सुप्रीम कोर्टाने आज म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या असं स्पष्ट केलेलं आहे. यापुढे आयोगाला अधिक मुदत मिळणार नाही हे सुद्धा अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय. प्रभाग रचनेची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा अशी सुद्धा एक डेडलाईन घालून दिलेली आहे. अपूर्ण प्रभाग रचना हे निवडणूक लांबवण्याचं कारण असू शकत नाही असं म्हणून खडसावलेलं आहे. कर्मचारी पुरवण्याबाबत राज्याचा मुख्य सचिवांना 2 आठवड्यात माहिती द्या अशी सुद्धा आणखीन एक डेडलाईनच दिली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 4 आठवड्यांच्या आत मुख्य सचिवांनी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.
ईव्हीएमच्या उपलब्धतेबाबत 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती द्या असंही कोर्टाने सांगितलेलं आहे. बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार असल्यामुळे जानेवारीत त्याची अडचण येणार नाही. अशा पद्धतीने एक टाइमलाईन आता कोर्टाने करून दिलेली आहे. तर निवडणुका आणखी लांबणीवर पडल्यामुळे विरोधी पक्षांना टीकेची आयती संधी या निमित्ताने मिळालेली आहे. नगरसेवक हा सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस असतो, मात्र गेली अनेक वर्ष निवडणुकाच झाल्या नसल्यामुळे सगळी यंत्रणा सरकारच्या हातात एकवटली आहे, असा आरोप शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला. तर कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग जानेवारीपर्यंत निवडणुका घेईल. त्या सुरळीत पार पडण्यासाठी राज्य सरकार आयोगाला संपूर्ण मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याने सर्वसामान्य माणसाचा हक्काचा माणूस असतो, तो नगरसेवक असतो, तो रोज त्यांच्या सुखदुःखात असतो. गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रात इलेक्शन झालेलं नाही, कारभार झालाय, कोणी मालकच राहिला नाही. दुर्दैव आहे की सगळी सत्ता आणि यंत्रणा सरकारच्या हातात आहे आणि पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण जो विचार कैलासाचे यशवंतराव चव्हाणांनी मांडला त्याच्या पूर्ण विरोधात आज राज्यात काम झालं. निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल, हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांचा, सर्व मशिनरी जी आहे, EVM आणि सगळे जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि त्याप्रमाणे कार्यक्रम होईल. तर सामान्य जनता आता निवडणुकीची वाट बघतीये. सत्ताधारी आणि विरोधकही लवकरात लवकर निवडणुकांसाठी आग्रही आहेत. पण निवडणुका आणखीन लांबणीवरती पडल्या तर पक्षांना राजकीय फायदाच होणार आहे का? तयारीसाठी हा वेळ कुणाच्या पथ्यावरती पडणार आहे? सध्या तरी या वेळेचा सगळ्यात जास्त उपयोग ठाकरे बंधूंना होईल असं दिसतंय. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू मनानं एकत्र आलेत आणि मुंबई महापालिकेमध्ये पक्षाचंही मिलन होईल असं दिसतंय. त्यांना जागा वाटपाच्या वाटाघाटी करायला आता आणखीन वेळ मिळालाय. शिवाय या संभाव्य युतीबाबत काँग्रेसची भूमिकाही तळ्यात मळ्यात अशीच आहे. आपल्या मित्रपक्षाची समजूत काढण्यासही उद्धव ठाकरेंना वेळ मिळवून दिलाय. तसंच सत्ताधारी महायुती देखील या वेळेचा सदुपयोग करू शकते. लहान मोठ्या शहरामध्ये आणखीन काही योजनांची घोषणा किंवा उद्घाटन करण्याची संधी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळू शकेल. निवडणुका महायुतीतच लढणार अशी घोषणा तिन्ही पक्षांचे नेते वारंवार करतायत. मात्र जागा वाटपामध्ये बरीच ओढाताण होणार आहे हे उघड आहे. यासाठीही आणखीन 2 ते 3 महिने महायुतीला मिळालेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नसल्यामुळे सर्वच महापालिकांमध्ये आयुक्त सध्या कारभार पाहतायत. अर्थातच याचे अनेक तोटे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं का आवश्यक आहे ते आता आपण पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. निवडणुकांची आवश्यकता का आहे आपण बघतोय. राज्यघटनेनुसार प्रशासकीय कारभार हा प्रामुख्याने 3 पातळ्यांवरती चालतो. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या अंतर्गत येतात. शहरांमध्ये महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांवरती स्थानिक समस्यांची जबाबदारी असते. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीवरती ही जबाबदारी असते. स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं जनतेचे खरे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवले जातात. नागरिक आपल्या भागातील छोटे प्रश्न मांडण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सहज जाऊ शकतात आणि आपले प्रश्न मांडू शकतात. प्रशासनाच्या कारभारावरती अंकुश ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधीच करतात. तर आम्ही तुम्हाला याच अनुषंगाने प्रश्न विचारलेला होता आणि त्यावरती आम्हाला अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तेव्हा 0 आवरमध्ये आमच्या या प्रश्नावरती तुमच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. त्यासाठी पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊयात. आजचा आमचा प्रश्न होता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ, उशिरा होणाऱ्या निवडणुकांचा कोणाला फायदा होईल, आणि त्याच्यासाठी 4 पर्याय होते. याच्यावरती आता लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूया. एक्स वरून शिवशंकर पाटील म्हणतायत, निवडणुका सातत्याने लांबणीवरती जात आहेत. ही लोकशाहीची हत्या नाही का? लांबणीवरती निवडणुका गेल्याचा फायदा ज्यांना होतो तेच या निवडणुका लांबणीवरती टाकतायत.
मतचोरीचा कट रचून तो निवडणूक आयोगाच्या सहाय्याने यशस्वी करण्यासाठी मुदतवाढ घेतली. राहुल पाटील यांनी युट्यूबवरही प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आनंद यांची आहे. नेपाळमधल्या परिस्थितीमुळे राज्य सरकार टेन्शनमध्ये आलं असणार. इंस्टाग्रामवरनं सचिन यांची पुढची प्रतिक्रिया. न्यायालय पण सरकारच्या बाजूने निर्णय देत आहे. नागेश ढेपे यांनी इंस्टाग्रामवरनं म्हटलेलं आहे, विविध समाजांच्या आंदोलनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या असतील. फेसबुकवरती रामदास कदम म्हणतायत, वेळ काढूपणा चालला आहे, ईव्हीएम सेटिंग करायचं असेल. फेसबुकवरनंच पुढची प्रतिक्रिया अरुण बेळेकर यांची आहे. सुप्रीम कोर्ट अशीच मुदतवाढ देत राहिलं तर गुडघ्याला वाशिंग बांधून राहिलेले इच्छुक उमेदवार आत्महत्या करतील. सुप्रीम कोर्ट कोणाचं हे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. फेसबुकवरनं परवेश यांची ही प्रतिक्रिया. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया सागर पोपटराव राऊत यांची आहे. सरकार घाबरत आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहे. आणि फेसबुकवरनं पुढची राजू पवार यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. निवडणूक आयोगाने सरळ काम केलं तर निश्चित ठाकरेंना फायदा होईल. तर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि याच अनुषंगाने आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आजचे आपले पाहुणे आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. अर्थातच हे सुद्धा आपल्याला लवकरच जॉईन होतील. पण आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाची सचिनजींपासनं. सचिनजी, आज जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो आपल्याला अपेक्षित होता का आणि या निर्णयाचा आपल्या पक्षाला, आपल्या आघाडीला फायदा होणार आहे असं आपल्याला वाटतं का? तर पहिली गोष्ट अशी की खऱ्या अर्थानं जे आज सर्वोच्च न्यायालयाने शब्द वापरले ते निश्चितपणे या सरकारला शोभणारे आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं वर्णन केलं असं आहे. याचं कारण असं की 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं प्रत्येक 5 वर्षांमध्ये निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी 243U 243ZA अशा तऱ्हेची त्या ठिकाणी मुभा देखील संविधानामध्ये दिलेली आहे. आता ह्या 3 वर्षांमध्ये सातत्याने हे टाळलं गेलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेणं ही राज्य सरकारची जबाबदारी असते. ती राज्य सरकारनंच ती राबवली पाहिजे आणि अनेक वर्षापासून ते राबवलं जाते, काही नवीन नाहीये. त्यामुळे ज्या पद्धतीनं मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्या अनुषंगानं 4 महिन्यामध्ये या संदर्भामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे होती, ती झाली नाही. आणि त्यानंतर सातत्यानं ज्या पद्धतीनं आडेवेडे घेतले गेले, जी कारणं दिली गेली निवडणूक आयोगाकडनं, खऱ्या अर्थानं ही निवडणूक आयोगाची कारणं नाही, ती राज्य सरकारची कारणं. आणि त्याच्याही अगोदर ही जी केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालली होती त्याही वेळेला राज्य सरकारच्या वकिलांनी कशा पद्धतीनं हे वेळ काढूपणाचा प्रयत्न केला, हे पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा येतो की राज्य सरकारला निवडणूक घेण्याची इच्छाच नव्हती. त्याचं कारण आहे ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळे सातत्यानं 2022 पासून ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. केशवजी, राज्य सरकार घाबरलंय का? काय उत्तर द्याल? मला खरं हसवायचं उत्तर ऐकून, म्हणजे मला आता मी ऐकत होतो सचिन सावंतांचं, राज्य सरकार घाबरण्याचा प्रश्न येतो कुठे? मुळामध्ये या निवडणुका लांबल्या काय हे खरं म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचं पाप आहे. ज्या एक टर्म 5 वर्ष अनेक नगरपालिका जिल्हा परिषदांची 5 वर्ष वाया गेली, एक टर्म नगरसेवकांची लोकप्रतिनिधींची वाया घालण्याचं पाप या महाविकास आघाडीने केलं. हे वस्तुस्थिती, हे पाप आहे, त्यांना फेडता येणार नाही. लक्षात घ्या, कोरोनाचा ज्यावेळी कोरोना आला, कोरोनाचं निमित्त करत अनेक ठिकाणी त्या निवडणुका टाळल्या गेल्या आणि त्याच्यानंतर कोर्टात कोण गेलं? हे काँग्रेस महाविकास आघाडीचे समर्थकच कोर्टात गेले. या सगळ्याच्यामध्ये ओबीसी बद्दल त्यावेळी कोर्टाने ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारने सादर नाही केल्या आणि त्याच्यामुळे हे प्रश्न रेंगाळले, रखडले. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि ज्यावेळी आता खऱ्या अर्थाने निवडणुकांना सगळेच तयारी करतात, आम्ही तयारी त्यामध्ये करतो आहोत. सचिनजी, तुमचं उत्तर घेतेस पण सुषमाताईंकडे जाते आधी. सुषमाताई, तुम्हाला पटतंय का? माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे सरकार इथे घाबरण्याचा प्रश्न येत नाही. या सगळ्यांनी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. केशवजी, आपल्याला थोड्याने मुख्यमंत्र्यांचं भाषणही ऐकायचं आहे, त्याच्यामुळे आपण तिथेही जाणार आहोत. म्हणून म्हणते की आपण सुषमाताईंचं आधी ऐकून घेऊया. सुषमाताई. ठीक आहे सुषमा.
मुळात ज्या 73व्या 74व्या घटनादुरुस्त उल्लेख आता सचिनदादांनी केलेला होता, त्या घटनादुरुस्तीचं प्रयोजन आपण समजून घेतलं पाहिजे की सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं. सत्ता ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या ठिकाणी विकेंद्रित झाली पाहिजे, म्हणून आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना केली. परंतु ज्या पद्धतीने आत्ता म्हणजे एका पाशवी बहुमताचा जो गैरवापर काय असतो, तो गैरवापर सध्या भाजप दाखवत आहे. कारण आता केंद्रापासून ती सगळीकडची सत्ता जी भाजपच्या हातात एकवटलेली आहे, त्या सत्तेच्या आधारे भाजप किती वास्तवापासून पळ काढू शकतं, त्याचं फार उत्तम उदाहरण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुन्हा पुढे ढकलणं आहे. आता केशवजी जे सांगत होते की नाही हे पाप यांचं आहे त्यांचं आहे, मला वाटतं की दरवेळेला भाजपाच्या या सगळ्या प्रवक्त्यांना म्हणजे हा नार्सिझमचा कुठला आजार झालाय कळत नाही. ते इतके स्वप्रेमात आणि स्वकुशात अडकलेले बिचारे आहेत की त्यांना अजूनही ही गोष्टच कदाचित कळत नाही की कळलेली आहे पण ठरवून हे आम्ही नाही केलं, हे कोणी केलं, हे नेहरूंनी केलं, हे गांधींनी केलं, हे सतत म्हणायची जी त्यांची सवय आहे ती सवय त्यांची सुटत नाहीये. मुळात त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की अरे इतक्या वेळा ज्या अर्थी तुम्ही सतत निवडणुका पुढे ढकलताय, एकीकडे तुम्ही कोर्टाचा आता संदर्भ देताय, पण आता तुम्हाला कोर्ट सांगते की निवडणुका काय घेत नाही आहात आणि तरीही तुम्ही पळ काढता, कारण तुम्हाला अजूनही भीती वाटते. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यासारखी स्थिती आहे असं वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही निवडणुकांना हात लावू शकत नाही. सुषमाताई, तुमच्यासारखी स्थिती म्हणजे नेमकं काय म्हणायचं आपल्याला? तुमच्यासारखी स्थिती म्हणजे काय स्थिती अपेक्षित आहे सत्ताधाऱ्यांना? तुमच्यासारखी स्थिती म्हणजे भाजपाला सगळ्या गावगाड्याची स्थिती सगळी अतिशय विस्कटलेली हवी आहे. आता ज्या पद्धतीने सगळ्या जाती एकमेकांवरती अगदी म्हणजे ज्या पद्धतीने आक्रमक झालेल्या आहेत, हे भाजपाला हवं आहे. कारण जोपर्यंत जाती अशा आपापसात भांडत राहतील तोपर्यंत या देशातलं अनएम्प्लॉयमेंट असेल, कायदा सुरक्षा असेल किंवा महिला सुरक्षा असेल किंवा शेतमालाचा भाव असेल, या कुठल्याही गोष्टीवर चर्चा होणार नाही. त्यासाठी भाजपाला ही आपल्यासारखी सगळी स्थिती हवी आहे की कुठल्याही मुद्द्यावर भाजपा ज्या सपशेल सगळ्या मुद्द्यांवर अपयशी ठरलेले आहे, भाजपाचा जो आपण चर्चेकडे पुन्हा येऊयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.